टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। जळगाव जिल्ह्यामध्ये गेल्या 20 ते 25 दिवसांपासून पावसाने दांडी मारलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी पुन्हा आता शेतकरी संकटात सापडलेला आहे। भारतीय हवामान खात्याने कमी पावसाचे जे जिल्हे काढलेले आहेत त्यात जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश आहे आणि आता कुठेतरी या ठिकाणी जळगाव जिल्ह्यावर जे आहे दुष्काळाचं सावट जे आहे पाहायला मिळतं आहे। आपण आता जळगाव जिल्ह्यातल्या एका कापूस पिकाच्या शेतामध्ये आहोत आणि आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर या ठिकाणी कमी पावसामुळे कशा पद्धतीने बघा पिकांची वाढ खुंटलेली आहे। आपण दृश्यांमध्ये बघतोय की हे पीक एकीकडे वाढलेलं आहे मात्र दुसरीकडे पिकाची वाढ झालेली नाही। अशा एका रांगेत ह्या पिकांची लागवड केलेली आहे मात्र काही ठिकाणी पिकांची वाढ झाली, काही ठिकाणची पिकांची वाढ ही खुंटलेली आहे। तर दुसऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर अशा पद्धतीने या ठिकाणी या कापूस पिकावर असेल किंवा वेगवेगळे जी कापूस मका सोयाबीन जी पिकं आहेत या पिकांवर वेगवेगळ्या पद्धतीने रोगांचा प्रादुर्भाव होत असल्याचं पाहायला मिळतं आहे। तर दुसरीकडे जमिनीचा ओलसरपणा निघून गेल्यामुळे कुठेतरी आता जमिनीला तडेसुद्धा पडायला लागलेले आहे। जळगाव जिल्ह्याचा तर एकंदरीत विचार केला तर जिल्ह्याच्या 86 महसूल मंडळांपैकी तब्बल 22 मंडळांपैकी 50% कमी पाऊस झाल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे आणि या पावसाच्या तीव्र तुटीमुळे कुठेतरी जळगाव जिल्हा आता हा रेड झोनमध्ये समाविष्ट झाला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट पसरलेले आहे। जळगाव जिल्ह्यामध्ये केवळ 13 महसूल मंडळांमध्ये 100% पाऊस झालेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी आता कमी पावसाच्या जिल्ह्यामध्ये भारतीय हवामान खात्याकडून जळगाव जिल्ह्याचा सुद्धा समावेश करण्यात आलेला आहे। जळगाव जिल्ह्याचा ऑगस्ट महिन्याचा जर विचार केला तर एकंदरीतच जळगाव जिल्ह्यात आतापर्यंतचा 432 मिलीमीटर एवढा पाऊस होत असतो मात्र जिल्ह्यात यंदाच्या सरासरीनुसार केवळ 71% एवढा पाऊस झाला आहे। त्यामुळे सध्या तरी 29% पावसाची तूट आहे। रावेर, यावल, अंमळनेर, चोपडा, धरणगाव या 5 तालुके सद्यस्थितीत डेंजर झोनमध्ये आहे। त्यामुळे पावसाच्या तीव्र तुटीमुळे जळगाव जिल्हा आता हा रेड झोनमध्ये समाविष्ट झालेला आहे आणि त्यामुळे जळगाव जिल्ह्यावर कुठेतरी दुष्काळाचे गडद सावट पाहायला मिळतं आहे। पावसाची तूट अशीच कायम राहिली तर जळगाव जिल्ह्यावर जे आहे दुष्काळाचे सावट पसरण्याची शक्यता या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। आणखी पुढील काही दिवसामध्ये जर पाऊस पडला नाही तर जळगाव जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं जे चित्र आहे, दुष्काळाचे जे ढग आहेत ते गडद होण्याचे चित्र आहे आणि यामुळे कुठंतरी आता शेतकऱ्याला मोठ्या संकटाचा या ठिकाणी सामना करावा लागत आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।